नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. आज गप्पा गोष्टींच्या या भागात आपण 15 ऑगस्टची कहाणी ऐकणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 इंग्रजांनी भारताला स्वतंत्र केले. याला आज 78 वर्षे पूर्ण झाली आहेत. दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल अशी गीते आपण लहानपणापासून पाठ करीत आलो आहोत. या अशा अतिरेकी अहिंसेचा धडा गिरवीत आम्ही मोठे झालो. स्वातंत्र्य हे चरख्यावर सूत कापून आपल्याला मिळाले हे आमच्या मनात पक्के ठसवले गेले. महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाने देश जागरणात मोठी भूमिका होती यात शंकाच नाही. पण ज्या धूर्त इंग्रजांनी 150 वर्षेहून अधिक काळ आपल्या या मोठ्या देशावर राज्य केले, ते ब्रिटिश केवळ या सूत कथेने घाबरून जाऊन किंवा 1942च्या चले जाव आंदोलनाला घाबरून त्यांनी देशातून पळ काढला असे म्हणणे हे केवळ निव्वळ मूर्खपणाचे लक्षण म्हणावे लागेल. त्यावेळी जागतिक राजनीतीच्या पडद्यामागे काय घटना घडल्या ते जाणून घेणे आवश्यक आहे. आजच्या या भागात आपण याच गोष्टींची चर्चा करणार आहोत. आपल्याला पढवले गेलेले स्वराज्य पण वास्तवात घडलेले सत्य काही वेगळेच होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल फणीभूषण चक्रवर्ती यांनी 30 मार्च 1976 रोजी एक अनुभव लिहून ठेवला आहे. ते लिहितात, जेव्हा मी 1956 मध्ये बंगालमध्ये कार्यकारी राज्यपाल होतो त्यावेळी लॉर्ड क्लेमेंट एटली कोलकाता येथे आले होते. हे एटली म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे चर्चिल नंतर हे महाशय ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांच्याच कार्यकाळात भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. ब्रिटनचे पूर्व पंतप्रधान या दृष्टीने ते अतिशय महत्वाची व्यक्ती होते. मी त्यांचे चांगले आदरातिथ्य केले. त्यांची माझी भेट झाली. ते 2 दिवस राजभवनात होते. या भेटीत मी त्यांना विचारले की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील 1942चे भारत छोडो आंदोलन हे तर लगेच काही महिन्यातच संपले होते. जनता विमनस्क होती. संघटित अशी कोणतीही चळवळ चालू नव्हती. त्यानंतर दुसरे महायुद्ध 1945 मध्ये संपले होते. त्यातही इंग्लंड विजयी झाले होते. या काळातही कोणतेही मोठे आंदोलन ब्रिटिशांविरुद्ध छेडले गेले नव्हते. असे असताना तुम्ही ब्रिटिशांनी पुढे अचानक 2 वर्षांनी भारत का सोडला? या गांधी आंदोलनाचा किती परिणाम तुमच्यावर झाला? या उत्तरात इटली यांनी गांधी आंदोलनाचा ब्रिटिशांवर नगण्य प्रभाव होता असे सांगितले. पुढे भारत सोडण्याची इटली यांनी 2 प्रमुख कारणे मला सांगितली. पहिले, जपानवर अणुबॉम्ब टाकल्याने आणि जपान पराभूत झाल्याने नेताजी सुभाष यांची आझाद हिंद सेना जरी विस्कळीत झाली, पराभूत झाली होती, तरीही भारतीय लोकांच्या मनात आणि विशेषतः भारतीय सैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड मोठे आकर्षण होते. दुसरे, भारतीय सैन्यात झालेले 3 उठाव, भारतीय नौसेनेचा विद्रोह, भारतीय वायुसेनेचा विद्रोह आणि जबलपूरचा थलसेनेचा विद्रोह ही होती. 1946 हे असेच अत्यंत ब्रिटिशांसाठी धोकादायक वर्ष ठरले. 1946च्या जानेवारी महिन्यात वायुसेनेचे जवान संपावर गेले. त्यानंतर लगेचच 1 महिन्यात 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत नौसेनेचे आंदोलन झाले आणि लगेचच काही दिवसात म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी जबलपूरच्या थलसेनेचे आंदोलन झाले. लागोलाग झालेली सशस्त्र सेनेची ही आंदोलने पाहून दिनांक 5 सप्टेंबर रोजी भारताचे लष्कर प्रमुख यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान इटली यांना पत्र लिहून कळवले की आता आपल्याला भारतात थांबता येणार नाही. आणि याचा परिणाम असा झाला की 18 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रिटिश पंतप्रधान इटली घोषणा करतात की ब्रिटन भारताला स्वातंत्र्य देत आहे. हाच अनुभव जनरल व्ही.के. सिंग यांनी आपल्या पुस्तकात द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस टू द फ्रीडम मुवमेंट या पुस्तकात नमूद केलं आहे. त्यांच्या भरोशावर ब्रिटिश राज इतके दशके कायम होते, ते सैन्य जर फितूर झाले तर लढायचे कसे हा मोठाच प्रश्न ब्रिटिशांसमोर उभा झाला.
भारतीय सेनेची निष्ठा संदिग्ध झाल्याने अखेर ब्रिटिशांनी भारत सोडला. आता आपण भारतीय सेनेने विसंबून राहू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी भारत स्वतंत्र केला. पण जाता जाता देशाचे 3 तुकडे आणि स्वतः संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार देऊन ते गेले. असंख्य नरवीरांच्या, असंख्य छातीवर गोळी झेलणाऱ्या शहीदांच्या बलिदानातून भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेच्या दिव्य शक्तीने हे स्वातंत्र्य आम्हास मिळाले. हे त्रिवार सत्य आपण जाणून घेतले पाहिजे. जय हिंद. भारत माता की जय. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. नमस्कार.